कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील यांनी आज कदमवाडी भोसलेवाडी परिसरात प्रचार फेरी काढली। या प्रचार फेरी दरम्यान आमदार पाटील यांनी ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी महायुतीच्या कारभारावर टीका केली। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे। शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज असल्याचं माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी सांगितलं। शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन लाटकर यांनी केलंय। वास निघतोय तो आज कोल्हापूरला घातक आणि जे दरवळ्यांचा रस्ते झाल्यात यामुळे तुम्हाला कल्पना आहे, सुशिक्षित लोक आपण आहेत। आपला एअर क्वालिटी इंडेक्स किती आहे माहिती आहे? हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणतात त्याला, गुगलवर चेक करा। 5 वर्षापूर्वी 57 होता, आज साहेब देशपांडे साहेब 168 आहे। तुम्ही म्हणाल हे काय चाललंय? घशाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, लहान मुलं आजारी, वयस्करांना त्रास, हार्ट अटॅक, हे समजून यायला पाहिजे। त्याला तळात जाऊन काम करणारा नेता लागतो, ते बट्टी पाटील आहे। पलीकडे मंत्र्यांची फौज आहे, केंद्राचं राज्याचं सांगायला। अरे खरं गल्लीत लक्ष कोणाचं आहे? ही गल्लीची निवडणूक आहे साहेब, शहराची निवडणूक आहे। घरातला कुटुंब प्रमुख कसा घट लागतो तोच घरातल्या मुलग्यावर, मुलीवर, पत्नीवर, आपल्या भाऊकीवर, गल्लीवर लक्ष ठेवतो। तसं बट्टी साहेब कुठे जरी गेलं, घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, तसं कोल्हापूरच हे माझं हे घर मानणारे नेतृत्व आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेचं दार मोडून आपण निधी आणू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली। 10 आमदार तुमच्या 1 वर्षात निधी का आणला नाही? तुम्ही रस्ते कोल्हापुरातले चकाचक का केले नाहीत? लोकांच्या पाठीचे मणके तुटले आणि निधी वगैरे हे सगळं फारच आहे। आम्ही सत्तेचं दार मोडून निधी आणू कोल्हापूरकरांसाठी, काळजी करायचं काम नाही। या प्रचार फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक कांबळे, गणेश पाटील, आरती शेळके, सीमा भोसले, तानाजी कुंभार, दीपक घाटगे सरकार, काकासाहेब देशपांडे, निलेश भोसले, राजेंद्र आत्ताळकर, अनिल कारंडे, संपत चौगले, शिवाजी कांबळे, रंगराव देवणे, सत्यजित शेजवळ, अथर्व चौगले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।